महाड दुर्घटनेतली दुसरी बस मिळाली आहे। घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर ही बस सापडली आहे। नौदलानं अथक प्रयत्नानंतर या बसचे अवशेष बाहेर काढलेत। 5 मीटर खोलवर ही बस रुतून बसली होती। पहिली बस दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर मिळाली होती। या अपघातातील आतापर्यंत 26 प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत, मात्र अजून 15 जण बेपत्ताच आहेत। वीकेंडला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन नगरी लोणावळा शहरात मोठ्या संख्येने पर्यटक अपेक्षित होते, मात्र मोठी गर्दी दिसली नाही। शहरातील बहुतेक सर्वच पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी ओढ दिल्यानं इथल्या व्यवसायावर त्याचा परिणाम दिसला। भुशी धरणाकडे जाणारा रस्ता दुपारी 3 नंतर बंद करण्याचा, तसंच 5 नंतर भुशी धरण आणि रात्री 7 नंतर इतर सर्व पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय जाहीर झालाय। त्याचाच परिणाम जाणवतोय। पूर्वी झालेले 50% ऑनलाईन बुकिंगही रद्द झाल्याने हॉटेल व्यावसायिक हवालदिल झालेत। सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे शनिवारपासून सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मात्र कळवा खारेगाव टोलनाक्यावर नियम आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्र्यांच्या आदेशाला धुडकावून लावत टोल वसुली फॉर्मात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। टोल नाक्यावर पिवळ्या पट्टीच्या मागे वाहतूक कोंडी असल्यास टोल वसुली न करताना वाहनं सोडून द्यावीत, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन काळात केली होती। खारेगाव टोल नाक्यावर मात्र शिंदेंच्या आदेशाला न जुमानता टोल वसुली जोरात सुरू आहे। त्यामुळे मोठी वाहन कोंडी झाली, ज्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागला। बोरिवलीमध्ये मार्मिक या शिवसेनेच्या साप्ताहिकाचा 56वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, तर खड्ड्यांवरून राज्य सरकारला देखील लक्ष्य केलं। आचार्य अत्रेंच्या 118व्या जयंतीनिमित्त 2016चा आचार्य अत्रे पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला। लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी बाबासाहेबांनी अत्रेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। नागपूरमध्ये इमारतीच्या बाल्कनीमधून गोळीबार करणाऱ्या रवी अग्रवाल आणि गोपी मालू विरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय। कळमना पोलीस स्टेशनमध्ये डब्बा ट्रेडिंग घोटाळ्याचे आरोपी रवी अग्रवाल आणि गोपी मालू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही। नागपूरमधल्या कळमना भागातल्या स्कायलाईन इमारतीच्या वरच्या मजल्यावरून हे दोघे गोळीबार करत होते। राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या संविधान चौकात लाक्षणिक मुंडन आंदोलन केलं। या आंदोलनात पुरुष कामगार सह महिला कामगार देखील मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या। यावेळी संघटनेच्या अध्यक्षा हर्षल चिपळूणकर यांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला। कामगारांची किमान वेतनवाढ, माथाडी कामगारांच्या समस्या अशा 32 मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। तसंच कामगारांचे प्रश्न लवकर न सोडवल्यास मंत्र्यांसमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या यवतमाळच्या वणी इथल्या 14 दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी घेतला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या 15 परवान्यांपैकी 14 परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 1 परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला। अशा प्रकारची मोठी कारवाई राज्यात पहिल्यांदाच झाली आहे। या कारवाईचे चंद्रपूर यवतमाळ मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्वागत केलंय। लोटे एमआयडीसीत प्रदूषण आणि कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे। एमआयडीसीत गरुडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुबाधेने मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झालाय। कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र मुकेश पवारचा मृत्यू झाला। मृत मुकेश 1.5 वर्षापासून या कंपनीत कामाला होते, तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झालाय। गेल्या 2 महिन्यात लोटे एमआयडीसीत अपघाताचं चक्र सुरू आहे। प्रेम संबंधातून लग्न करण्यास घरच्यांचा विरोध असल्यामुळे घरातून पळून गेलेल्या एका सज्ञान प्रेमी युगलाला दोघांच्या कुटुंबियांच्या संमतीने पोलिसांनी पुढाकार घेत चक्क पोलीस स्थानकातच विवाह लावून दिला। नेहमी गुन्हेगारांना बेड्या ठोकणाऱ्या पोलिसांनी आज प्रेमी युगलाला विवाहाच्या बेडीत अडकवलं। या अनोख्या विवाह समारंभाची सर्वत्र चर्चा होतीये।
पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी चक्क मांजराला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना पुणे न्यायालयाने नोटीस बजावली असून न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिलेले आहे. चव्हाण यांचे मांजर प्रेम शेजारी विजय नावडीकर यांनी या प्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. मात्र याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी नावडीकरांच्या मांजराचा त्रास होत असल्याचा प्रत्यारोप करून चव्हाण यांची बाजू घेतली. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी व्यवहारे तर उपाध्यक्षपदी संतोष गंधाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवाजी व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने सर्व 17 जागेंवर विजय मिळवला होता. त्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.